बाबा तुला माहिती आहे का तिची मम्मी तिला रेसिपी सांगते आणि ती स्कूलमध्ये मला पूर्ण रेसिपी सांगते जेवणाची. मी तिला विचारते कसली रेसिपी? त्या भाज्यांची आणि त्या चपात्यांची. कशी भाजी? कोणत्या भाजीची विचारली तू आज? ती आज काहीतरी आणली. काय आणलं होतं तिने? भाजी आणि व्हाईट चपाती. व्हाईट चपातीची रेसिपी कशी सांगितली मग तिने? बोलून पहिले त्याची रेसिपी मी सांगते. सांग बरोबर. पहिले एक व्हाईट पीठ घ्यायचं. मग ते असं गोल गोल करून करायचं. मग ते तळायला ठेवायचं. मग त्याचं पॅनमध्ये ठेवायचं. मग त्याचं पुढं काय? तू का स्टडी थोडी डॉली त्याच्या पुढं काय म्हणाला? त्याच्या पुढं काय? त्याच्या पुढे त्याला अलट पलट करायचं. अलट पलट असं पलटून घ्यायचं. पलटून? हा, पलटून घेतल्यानंतर पहिले ह्या त्या साईड जिकडून टाकलं तिकडनं भाजायचं. परत नंतर असं पलटून घ्यायचं. मग तिकडनं भाजायचं आणि छान भाजली की काढून घ्यायचं आणि खायचं. माहिनी कशी सांगितली तुला रेसिपी? तुम्ही काय रेसिपीच विचारत असता का क्लासमध्ये? मी माहिला सगळी रेसिपी सांगली. कशाची? बटाटा भाजीची, अजून मेथीची भाजीची, अजून पापडची भाजीची. तुम्ही म्हणजे तुम्हाला याच्यासाठी ग्रीन पीसची भाजीची. हो का? अजून 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 तू याच्यासाठी मला रेसिपी विचारते का? मम्मा याची रेसिपी कशी आहे, मम्मा त्याची रेसिपी कशी आहे, भाकरी कशी बनवायची, चपाती कशी बनवायची, ह्याच्यामुळे विचारती क्लासमध्ये सांगायला? हा, अच्छा, माझा आयडिया आहे तो. बरं आहे बाई. तुम्ही शिकायला जाता की रेसिपी शिकता? शिकायला जातो. सांग बरं बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी आहे तर? अरे बाबा, आता ते मला हार्डच जाईल. कसं काय हार्ड जाईल? मी सांगितले